हाय, नमस्कार सर्वांना. तर आज आहे रविवार आणि आम्ही चाललोय आत्याच्या गावाला म्हणजेच लकीकट्याला. कारण का तर आत्याच्या गावी ना आज आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हणजेच आत्याच्या मुलाचा बायकोचं डोहाळे जेवण आहे. तर आम्ही चाललोय. तर इथून पुढे हा प्रवास आमचा बघत राहा. तिथं गेल्यानंतर मी सगळी म्हणजे सगळा जो इव्हेंट आहे, कार्यक्रम आहे तो मी तुम्हाला दाखवेनच. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. इकडे आम्ही दोघी तयार झालोय. श्रीधर आता तयार होतोय, तर तो तयार झाल्यानंतर आम्ही लगेच निघू. मानगावचा सडा. कार्यक्रम जंगली आहे का काय? त्याच्या घरापाशी जवळपास आम्ही पोहोचलोय आता. हे बघ या बाबा करते चिल्ल्या बिल्ल्यांची गँग. मला ते आवडतं. आमची रांगोळी आली कशी सांग जरा. सांग ना ग, फीडबॅक दे. अरे सांग ना, ती कशी मावशी आली vlog रांगोळी मध्ये सांग. टाकणार आहे. नाही नाही, तुझं कुणाला दाखवत मी. सांग ना अगं, तू छान बोलतेस, बोल ना. अगोदर पाळणा काढायला तिथे अगं खरंच छान, अगं खरंच ही छान आहे ना, बोलतेस तू. मला ह्या रांगोळीमध्ये ना पाळणाच काढ म्हणून बसली आणि मला ते काही जमत नाहीये. सांग बोल ना प्रॉपर चनगडी मध्ये सांग कशी रांगोळी आली आहे. बोल ना बोल ना बोल ना बोल ना बोल 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 अगं बोल, अगं बोल ना, छान बोलतेस तू, बोल ना. ही इथलीच आहे, लकेकाठच्या गावातली. सांग ना रांगोळी कशी आली आहे. छान आली आहे. अजून सांग काय. पाळणा काढायला पाहिजे. पाळणा काढायला पाहिजे होता ना. झकास आले, म्हण झकास आले. झकास झाली. कसं कसं मी केलं. झकास आली आहे. लचायली शाय शाय. हे आमच्या आत्तूचं घर. इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आणि ही आमची पोरगी केदारनाथची यात्रा करून आले. अरे थांब, तू ब्लर झाली आणि आजारी पडली आहे. तिकडे डेकोरेशनचं काम चालू आहे. रांगोळीचं काम आता पूर्ण झाले. त्याच्यानंतर फ्रेश होऊन आम्ही आता तयार होणार आहे. हे पोरांनो, रांगोळी कशी आली सांगा. सांगा ना रे. छान आली आहे. तू सांग रे. हा हा आणि हा भोपाळला जाऊन आले. कुठे जाऊन आलाय ग तुम्ही. तुमचे पप्पा काय करतात. काय करतात मोठ्यानं सांग. काय करतात रे तुझे पप्पा. आणि तुम्ही भोपाळला जाऊन काय काय केला. सबस्क्राईब सबस्क्राईब नाही नाही सबस्क्राईब. हा सगळं. हॅलो गाई, सकर पाईज माझ्या नाही नाही, नवीन नवीन. हा नवीन. हॅलो गाई, चॅनल टू माय वेलकम. ही बघा आमची परी. सानू, तू कोणता डान्स करणार आहेस. कोणत्या गाण्यावर. कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहेस. नाही, तू कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे तर सांग. हा, आणि कोण आहे तुझ्यासोबत पार्टनर तुझी. धनु दीदी. धनु दीदी ना. काहीतरी गणतय. तू म्हण, तू बरोबर बोललास. लाजायला पोरगा आमचा लाजायला. आमची क्यूटसी परी बघाई. हाय कर. तू कुठं असतेस. कागलला ना.
कागल असते. कार्यक्रम आता सुरू झाला आणि आम्ही चाललोय आता कार्यक्रमकडे. तर मी तुम्हाला आता पुढचा कार्यक्रम सगळा दाखवतच राहते, बघत राहा. पिंट्याचे शूज. तयार होऊन आम्ही आलोय आता इकडे कार्यक्रम. आणि आम्हाला खूप घाम आलाय. या ना. शुभ दिवस आहे. शुभ माहित आपलं या छान घराच्या समोरच मांडव टाकून छान आपला कौटुंबिक सोहळा ज्याला म्हणतात तो खरं आणि रामदादा यांचं आगमन घेतानाच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठलाही आनंदाचा क्षण जेव्हा असेल तेव्हा तो आपला मेहंदीने सजतो. आणि म्हणूनच या सजलेल्या क्षणाचं आपण स्वागत करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे, जो घेऊन आलेला आहोत आपण, म्हणजेच राधा की कान्हा. साठी
कृपा करी, अंबे कृपा करी, तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. हो पायाखाली अंगार, तारा डोळ्याचा तलवार, हो अंबेचा अवतार, नाश करशील अंधार. हे नको सूर्य जणू आईच्या भाडी, महिषासूर मर्दिनी तुझी तुझी न्यारी. हे नको सूर्य जणू आईच्या भाडी, महिषासूर मर्दिनी तुझी तुझी न्यारी. सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी, तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. 4% कसा तर बाबांसारखं प्रेम करणारा, भावासारखं रक्षण करणारा आणि मित्रासारखं आयुष्यभर समजून घेणार. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे रामदादा आपले तसेच आहेत. आणि मग सुप्रियाच्या आयुष्यामध्ये रामदादांसारखा जोडीदार आल्यानंतर जी मुलगी, प्रत्येक मुलगी जे स्वप्न बघते तेच स्वप्न आपलं
कुणीवर कोण देह भान त्यात गुंततो कुणीवर कोण देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हंदीनं माखली आली लाली कोऱ्या गाली उतोड चालली. चला चला, ही झिम्मा फुगडी आपल्या मीडियाने भारताबाहेर नेऊन झेंडा लावलेला आहे, तो आपण इथं तर लावायलाच पाहिजे. चला चला, या पुढच्या पिढीला छोट्या छोट्या मुलींना गेम्स म्हणजे काय ते तरी कळू द्यात, पारंपरिक खेळ काय असतात. चला लवकर. मला वाटलं एक पण बाई बसणार नाही, सगळ्या लाजायले आता. ट्रॅडिशनल गेम्स. चला आपण पण मजा घ्यायची कार्यक्रमात. मग आनंदाचा पाहिजे. चला चला लवकर. पुढे जाणे वाईड अँगल मध्ये गेला कुठनं तिथे जाणं 4 लोकांना ही सगळी येतात इथली. चला लवकर लवकर, ढोहाळ्याची गाणी व्हायची आहेत अजून, ढोहाळे पुरवायचे आहेत आपल्याला अजून. हॅलो, ऐका मी गेम सांगतेय. बलून कोणाच्या हातात आहे? ऐका. चला समोरासमोर उभं राहा. जोडी समोरासमोर बघा. समोरासमोर. असू दे ये. वा वा, चिटकवायचा पण नाही. अरे चला चिटकवा. चला, बाकीच्या रेडी आहेत सगळ्यांनी घ्या. चला कपाळाला बलून. चला चालू करूया गाणं. विहीनबाईंचं काय चाललंय? दोघी विहीनबाईंचं चालतं, जसं जमल तसं खेळा. डोक्याला डोकं आपटू नका फक्त. चला, राहू दे हात लावायचा नाही. राहू दे. इकडे तिकडे फिरायचं, एका जागी पण उभं राहायचं नाही. इकडे तिकडे फिरायचं. फक्त रामदादा आणि सुप्रियाला जवळ यायचं नाही त्यांच्या. चला चालू. आवाज वाढवा. अरे गोल गोल फिरा ना. एकमेकींचा टाळ्या टाळ्या, रामदादांसाठी टाळ्या. जोरात जोरात टाळ्या. रामदादा जवळ जायचं नाही.
हेच तर आहेस ना, लोका विचारून तर फार जात, येत हृदयात ना हृदय तोडून हो फार जात. तुझे मंगा दुसरी करायचा विचार नाही केला, नाही तर लोठ्या नंबर तर फार देऊन जात. तरी नमाजे मागे तर लोठ्या हो फार, नमाजे पुढे हिंडत तुमच्यार. चला, शेवटी कोण जिंकलेले आहे? नाही. बाळाचे आई बाबा, जाऊ शकतो. बाळाचे आई बाबा. उत्सव मूर्ती आज जिंकलेली आहेत. त्यांनी आज तयारी करूनच आलेली होती. आपल्या पुढे कोणाला जाऊ द्यायचं नाही. रुजला अंकुर उदरी बोल चुकती आखरी. उंजळ सुखाई भरली, घवघवलाल सुगंध जाई फुलली फुलली. हिरव्या हिरव्या रानात कळी मिसे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग, दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची गंबाई, होणार तू कोणाची ग आई. झाडाबाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. कल्पसुरी झाला भला, कस्तुरीचा सुवास बाईचा हो दिशात पांगला. कंठातीचा गुणाचा शोभत साजिरा घर, सुंदर जोडाला कोमलीचा. वंश वाढेल वाढेल, दुडदुड धावेल खरं त्याचे गोकुळ होईल. चक्र ऋतूंचे फिरते ग, वसंत हिरवा येतो ग, शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग. सृष्टीचा हा खेळ वाहिन्यारा, फुलवितो मध्या संसारा. मानाबाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. असणार. कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे. कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे. कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे.
चिंचा बोर हौसलीची पूजा चिंचा बोर हौसलीची पूजा या फुलाचं दाग दागिन राणीला जडवा या फुलाचं दाग दागिन राणीला जडवा कैतरणीचं सैबाईचं डोहाळं बुडवा कैतरणीचं सैबाईचं डोहाळं बुडवा आई पणाचं भाग तोरग चंद्र असे की चंद्र तोरग आई पणाचं भाग तोरग चंद्र असे की चंद्र तोरग सौभाग्याचं अभंग लेण चांदण्यात सजवा सौभाग्याचं अभंग लेण चांदण्यात सजवा कैतरणीचं सैबाईचं डोहाळं फुटला कैतरणीचं सैबाईचं डोहाळं फुटला बॅक स्टेज गँग. हॅलो लाईक्स जास्त सबस्क्राईब टू माय चॅनल टू सबस्क्राईब कारण हे सगळं सांगायचं कारण की कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही लगेच मोबाईल उघडायचा आणि इंस्टाग्रामवर लाईक करायचं. चला आमच्या म्हणून माहिती आहे की सायट्रिक ॲसिड कमी पडतं किंवा सी विटॅमिन कमी पडतं म्हणून हे आंबट खाण्याचे डोहाळे लागतात. तेव्हा माहिती होतं का? नव्हतं. पण तरी सुद्धा परंपरेप्रमाणे ते आतापर्यंत चालत आलेले आहेत. सुप्रियाचे डोहाळे आपण पुरवलेले आहेत आणि डोहाळे पुरवले. तिला विचारूया तिला खास कशाचे डोहाळे लागलेले आहेत. ते कळलाच कोल्हापुरी म्हणल्यावर तिखट. तांबडा पांढरा रस्सा. तांबडा पांढरा रस्सा. खटक्यावरच बोट. नको सगळं अख्खं नसतं म्हणायचं. ते अर्ध समजणारे समजून घेतात. बरोबर आहे की नाही? चला पारंपरिक डोहाळे पुरवलेले आहेत. तिला जे हवे होते ते सगळे डोहाळे पुरवलेले आहेत. आणि मग आता डोहाळे पुरवल्यानंतर पुढचा प्रश्न काय असतो? माणूस आहे, एक इच्छा झाली की पुढची इच्छा, पुढची इच्छा झाली की तिसरी, दुसरी, तिसरी, असं करत करत पुढची इच्छा काय? तर आपण लगेच सगळेजण तर्क लावायला लागतो. पेढा की बर्फी? हालचाल कशी आहे, तिचं वागणं कसं आहे, तिचं बोलणं कसं आहे, तिचा चेहरा कसा दिसतोय, तिचं सगळे आपले आपले तर्क वापरतात. पेढा होणार आहे, बर्फी होणार आहे, पेढा होणार आहे, देवाघरचं देणं आहे, मुलगा असू देत मुलगी असू देत, देवाघरचं देणं आहे, छान पद्धतीने जन्माला यावं, दोघांची सुटका अगदी छान पद्धतीने व्हावी, असेच आपण आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो. आणि मग कुणीतरी येणार, कुठेही असू दे जगाच्या पाठीवर, डोहाळ्याचा कार्यक्रम जिथे असेल तिथे कुणीतरी येणार हे गाणं वाजणार आणि त्याच्यावर आपण ताल धरणार. कारण एकमेव गाणं असं आहे आणि एकमेव कलाकार आहे की ज्याने आपल्या मनावर अधिराज्य केलेलं आहे. आणि तो महाराष्ट्रात 36 जिल्हे, त्यात एक कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक तालुके, त्यात एक चंदगड तालुका, चंदगड तालुक्यात अनेक गावे, त्यात एक नागरदळे गाव, नागरदळे गावात अनेक गल्ली, त्या गल्लीत होते एक घर, घरात होते देवघर, देवघरात होता कलश, कलशात होते पाणी, मी नंदकुमारची राणी.
म्हणून सीताराजानंत शिकले आई अरे हा मध्ये हळूहळू पाऊल तुमने बॅटरी काढते फुटणार पान्हा लौकी चाहू राधा की येणार कान्हा झुलवा ग झोका फुला फुलांनी सजवा डोहाळे पुरवा चला सख्यानो या गया कजरा जायचं सख्या मारून गाता हसऱ्या बाळाची साथ चालुली ऐका होणार आई होणार आवडा झुरणार आई होणार आई होणार आवडा घेणार आई होणार छोटे छोटे खट्याचा संहारा मायेचा अमृता सारखा होया आनंदी ऋतुसुगंधी आला ह्या गंधाने क्षण हा गंधित झाला होणार आई होणार आवडा झुरणार आई होणार आई होणार आवडा छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे हाले हाले झरोके चले खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे दबे दबे पाँव जरा चले आओ ये पल मिलेंगे कहाँ ये जिंदगी है और क्या एक चुटकुला हंसते जरा खफा खफा क्यों है दो छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे हौले हौले झरोके चल खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे रततता झाले की त्याच्या पण अपेक्षा वाढतात आणि ते हट्टी होते. तर त्याचे हट्ट म्हणजे जे पुरवायचे नाही कसले तिकडे आत्या मामा मावशा यांचं शूट चालू आहे दण 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 बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग हा वा वा हे मस्त आहे आता हे ऐका आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग
पहिला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ इवलूशा भातुकलीत भांडी भांडी खेळ छोट्याशा कपातला चहा मी पिऊ भिंतीवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या आईचे तेज आईचे तेज मायेची सेज साजली सजणार कोणी येणार सजणार कोणी येणार तुझ्या विना वैकुंठाचा कार्यभार चालना एकला विठुरायाला संसार पेलला तुझ्या विना वैकुंठाचा कार्यभार चालना एकल्या विठुरायाला संसार पेलना ये ग रघुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी ये ग रघुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलाने विठूच्या तुझ्या विना वैकुंठाचा कार्यभार चालना एकल्या चला विठुरायाचा आशीर्वाद रघुमाई 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 अशा तऱ्हेने आमचा हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. तर आम्ही आता चाललोय जेवायला. तर आजचा मेनू काय आहे ते तुम्ही बघत राहा. ही बघा तिकडे वापस बघायला. इकडे आमची पोरगी जेवणासाठी वेट करायला बघा पंधरावळी घेऊन बसली आहे कशी. हे बघा वेटिंगला आहेत. तिकडे जेवायला बसलेत सगळे. थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला मेनू दाखवतो काय आहे ते. इतकी भूक लागली की ती आता गुलाबजामुन घेऊन यायले. बघा घे ग घे हे घे घेतलं ना 12 परत घेतलं खाली जाऊन घेतलं मी. 12ला गेट बंद केलं ना. मम्मी रात्री लेट आली मग तू काय खाल्लं ग. अरे नोटिफिकेशन आलं नाही 12ला. नंतर तर डिलिव्हरी बॉयचा मला 1 वाजता फोन आला, मॅडम वॉचमॅन नाही छोड रहा. मग मी खाली गेट जवळ गेले, पार्सल आणलं बर्गर आणि कॉफी आणि मग घरात खाल्लं 2 वाजता. म्हणजे मग असं सगळं खात असते आणि मी जरा खाल्लं की मी लगेच आणि जाड 3 वाजता झोपले आणि मम्मीला माहितीच नाही मी 3 वाजता झोपले. लेट झोपले खूप. मम्मीला माहिती तू फोन चालून खाऊन तिला सांगितलेलं मी ऑर्डर केलंय खाणार आहे म्हणून. बोल. मागवलं बर्गर कॅफे कॉफी हट CCH. आता जेवण जाणार नाही आहे कोणाला? मला. 2 गुलाबजामुन खाल्लेत मी. मला तर भूक लागली बाबा. मी भात आणि आमचे खाणार आहे आता. मला खरंच खायचं तिखट हवंय. ते आहे. मला पाणीपुरी खायची आहे. Happy birthday, dear
किती इयर्सचे झाले तेवढे क्लॅप वाजवले. आईला विचारायला आईला किती years? थांब जरा आईला आंबट. पुन्हा ओ जरा लिंबू आणि त्याच्यात ना अर्ध भांड संपल्यानंतर फोटो. थांब हा देतो साईड. व्हेज नॉन व्हेज मिक्स लोक झालेत. कालपासून तर सगळा कार्यक्रम झाला आणि मौज मजा पण आम्ही मस्त केली आहे. आणि बाकी सगळं जे आम्ही मौज मजा केली ते काहीच मला शूट करता आलं नाही, कारण माझ्या मोबाईलचं स्टोरेजच भरपूर झालेलं, फुल झालेलं. त्याच्यामुळे मी आता हे फक्त शेवट एंड करण्यासाठी करते. तर आता चाललोय गावी, तर बघू आता. चला टाटा बाय बाय. हे आमचे कोल्हापूरकरीण. स्टोरेज फुल होतंय बघ. आमची पूनम लई खुश आहे आज. तिला आज आमच्या गावात गावठी तूप मिळाले, त्यामुळे ती आज खूप खुश आहे. आणि कुणाला पाहिजे तर आमच्या आत्याशी संपर्क साधा. झालं, स्टोरेज फुल झालं.